हॅलो हाय नमस्ते. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे त्या लोकांसाठी जे मला ऑर्डर दिल्यानंतर वारंवार बजावून सांगत असतात की ताई आम्हाला एक ग्लेस केक हवा आहे प्युअर व्हेजवाला. सो आजचा व्हिडिओ बघून नक्कीच त्यांच्या लक्षात येईल की मी कायम सर्वांना एक ग्लेस केकच प्रोव्हाइड करत असते. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी हे जे 2 प्रीमिक्सच्या बॅग्स घेतल्या आहेत त्याच्यावरती पण मेन्शन केलेलं आहे की एगलेस प्रीमिक्स आहे. प्रीमिक्स यूज करून आज आपले केक बनवणार आहे. हा माझ्याकडे 250 mlचा एक मेजरिंग कप आहे. तो मी पूर्ण भरून घेतला आहे. तो 250 ml त्याच्यावरती असं मेन्शन केलेलं आहे, पण ग्रॅममध्ये त्याचं वेट 200 ग्रॅम एवढं भरतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल. आता मी इथे 2 व्हॅनिला फ्लेवरचे प्रीमिक्स यूज करून केक बनवते आहे अर्धा किलोचे. सो मी 2 कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि 125 mlचा एक दुसरा एक माझ्याकडे येल्लो कलरचा तो कप होता. ते 2 कप मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ह्या 2 400 ग्रॅमच्या प्रीमिक्ससाठी मी 15 ते 20 ml एवढं ऑइल ॲड करते नेहमी. सो ऑइल पण ॲड करून झालेलं आहे. आता मी इथे मँगो फ्लेवरचे हे दोन्ही केक बनवणार आहे. सो मी इथे आता मँगो फ्लेवरचाच एसेन्स टाकणार आहे. तुम्ही जर पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार असाल तर तुम्ही पायनॅपल फ्लेवरचा एसेन्स टाकायचा आहे. जर बटरस्कॉच फ्लेवरचा बनवणार असाल तर बटरस्कॉच फ्लेवरचा एसेन्स टाकायचा आहे. ज्या ज्या फ्लेवरचे तुम्ही केक बनवताय त्या फ्लेवरचा एसेन्स टाकायचा आहे त्याच्यामध्ये. हे छान मिक्स करून घेतलं बॅटर. त्यानंतर हे बॅटर जे आहे ते मी कायम बीटरनं बीट करून घेत असते, जेणेकरून आपले केक जे आहेत ते छान फ्लफी आणि स्पंजी होतात. हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी आता हे टीन जे आहेत केक टीन ते रेडी करून घेते आहे. हे बेकिंग पेपर पण मी कट करून दाखवलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. हे असे पेपर कट करून घेतल्यानंतर त्याला साईडनं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे पेपर खाली ठेवून, आणि जेणेकरून केकच्या ज्या साईड्स असतात त्या पटकन डिमोल्ड होतात. आता बघा, एका अर्धा किलोच्या केकसाठी मी 300 ते 320 ग्रॅम एवढं बॅटर घेत असते. 320 ग्रॅम हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही इथे बघू शकाल 300 ते 320 ग्रॅम हे परफेक्ट मेजरमेंट आहे. आता हे जे 2 केक टीन आपले तयार झाले तर अर्धा किलोचे ते छान टॅप करून मी बाजूला साईडला ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर बघा, इथे मी आता 2 चॉकलेट फ्लेवरचे केक बनवणार आहे. सेम प्रोसिजरने मी अगोदर 2 कप प्रीमिक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 15 ते 20 ml ऑइल ॲड करायचं आहे. आता मी चॉकलेट फ्लेवरमध्ये इसेन्स टाकत नाही, बिकॉज हे जे आहे चॉकलेट त्याच्यामध्ये नंतर आयसिंग करते वेळेस चॉकलेट ग्लेज जातं, चॉकलेट सॉस वगैरे बरंचसं काय काय ॲड करतो, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालतं. सो आता मी इथे माझे 4ही टीन रेडी आहेत. आता ते आपण बेकिंग करायला ठेवून देऊयात. आता मी ओव्हन जो होता तो माझा 5 मिनिट अगोदर प्रीहीट करून ठेवला होता. आता आपण हे जे केक तयार झालेले आहेत ते 40 मिनिटांसाठी पुन्हा एकदा बेकिंग करण्यासाठी लावूयात. माझ्या ओव्हनचं बल्ब गेलेला आहे, सो तुम्हाला असं वाटेल ओव्हन बंद आहे की काय, पण असं नाही आहे. इथे खाली जो लाईट चालू आहे त्याच्यावरून लक्षात येतं. 40 मिनिटांचं टायमिंग मी इथे सेट करून ठेवलेलं आहे. आता बघा, एक 30 मिनिट मे बी झालेले आहेत. केक आपले छान बेक होताना तुम्हाला दिसतात. ते छान स्पंजी झालेले आहेत. आता बघा, इथे लाईट ऑफ झालेला आहे इंडिकेटरचा. सो आता आपले केक पूर्ण बेक झालेले आहेत की नाही ते आपण बघूयात. ठीक आहे, छान बेक असे झालेले आहेत ते. आता ते थंड होण्यासाठी आपण बाहेर काढून ठेवूयात. केक पूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचे आहेत. गरम केक कधीच डिमोल्ड करायचा नाही, तो तुटू शकतो मधूनच. सो आता इथे बघा, तुम्ही चाकू इन्सर्ट करून बघितला तरी तो नीट आणि क्लीन दिसतो आहे. त्याच्यावरूनच लक्षात येते की आपले केक पूर्णपणे छान असे बेक झालेले आहेत. आता बटर पेपर काढून बघितला आहे आणि हे खूप कट करून बघूयात आपण कसे आहेत, आतमध्येपर्यंत बेक झालेले आहेत की नाही. आता 3 लेअरमध्ये मी हा केक कट करते आहे. आता तुम्हीच बघू शकाल किती छान असे बेक झालेले आहेत.